जगात फार कमीच अशा सुना आहेत ज्या सासूंना बघितल्यावर खुश होतात. हो, मी आज खुश आहे कारण का माझी सकाळी सासूबाई गावावरून आलेले आणि हो, हे मकर संक्रांतीचा व्हिडिओ टाकायला उशीर झाला. त्याच्याबद्दल घालिंग लोटांगण करत मी तुमची माफी मागत आहे. कारण का सासूबाई आल्यामुळं काम बिम सगळं जास्त वाढलेलं होतं. माझे पहिले अयोध्याचे वगैरे व्हिडिओ राहिलेले ते टाकायचे राहिलेले होते, म्हणून जरा उशीर झाला समजून घ्या. आई गावावरून आली त्यामुळे एवढं भारी वाटत होतं ना, घर भरल्यासारखं वाटत होतं. असं वाटत होतं मी पण बरोबर गावाला राहायला पाहिजे होतं. आता मी अयोध्यावरून परत काशीवरून जो प्रसाद आणला होता ना, तो सगळा आईला दिला. अयोध्याचा वेगळा होता, काशीचा वेगळा, सगळं काय दिलं. गंगाजल दिलं, सगळं काही दिलं. पप्पा पण आलेले होते, पण पप्पा म्हणजे सासरे म्हणजे ते बाहेर गेलेले होते. आता हा दुसऱ्या दिवशी गावच्या जत्रेचा प्रसाद हे मेन डीलर आमची विलन. मी विलन आहे, जाऊ द्या, आई आहे म्हणून आई आमची गावावरून आले. 1 तारखेला आमच्या गावची जत्रा झाली, तेव्हा मी होती काशीमध्ये, नाही चाललेली तेव्हा, त्यामुळे जत्रेला नाही गेलो. आईनं मस्त पेढे, बर्फी, चिरमुर, शेव बिव आणले. प्रसाद घेऊन आले. प्रसाद आई गोडी शेव आणली, गोड शेव आणली. मी अगोदर पत्र घेतलं. ते दाखव, पेढा दाखव. पेढा, बर्फी, विलायती पेढे, चिरमुर, पैसे प्रसाद खायला या. प्रसाद माझा आवडतं दाखव की काय. थांब देतो पेपर. हे माझं आवडत आहे. बर्फी भारी लागते एकदम, गावच्या दुधाची. हवे 3 हिस्से आणलेले प्रसादाचे, एक मला, एक जाऊबाईला, एक नंदूबाईला. बाकी सगळ्या ह्या पुड्या करून अख्ख्या गल्लीमध्ये म्हणजे 7-8 घरांमध्ये सगळ्यांना प्रसाद वाटला बघा गावचा. त्यामुळे ना एवढं गावावरून काढलं ना सगळ्यांना वाटतो. जास्त लाडक्या इटुकल्या नातवाचं लाड चालले तिथं. इटुकल्या नातवाचं लाड चालले ती. मांडू बसून खाणं खायचं झालं. कोण आहे रे? शिग सगळं तोंडात बाहेर काढलं. शिग कोण आहे डग कोण आहे? कोण आहे? काय सुंभारलीस का? झोप नाही झाली? अगडग हसू बाबा इकडं एवढं काय. अरे कसं खाते? आईनं तंगड्यात धरले, तंगड्यात. हे माझ्या जाऊबाईचं बारकं बुंडुकलं आहे. मोठा अनिश आणि बारका हे तनिष. अजून नाव त्याचं झालेलं नाही, म्हणजे बारसं झालेलं नाही हो, पण त्याचं तनिष नाव ठेवायचं आणि मी त्याला लाडानं डुग्गू बोलते. व्हिडिओ जरा लेट आला असेल. काल झाली संक्रांत झाली म्हणून आज सकाळी आले ना आई पप्पा म्हणजे सासू सासरे. मग मी त्यांच्या दोघांसाठी पुरण काढून ठेवलेलं होतं आणि शेक करायचे होते. तर आज मी त्यांच्यासाठी खास पुरणपोळी आणि शेक बनवते. पीठ मळले, आवरते. घर भरल्यासारखं वाटते आज. खरं म्हणजे काल झोप नाही झाली, पण आज घर भरल्यासारखं सगळीकडे चाव चालू आहे. मज्जा येते. पटकन पुरणपोळ्या करूया सासू सासऱ्यासाठी. गरम कांद्याच्या पात्याची भाजी बनवली. कांद्याच्या पात्याची भाजी कुरकुरीत आणि पोळ्या करून झाले. आता कपडे धुवायचे. आईला खायला गरम भजी देते. असं कोण हातात आणून दिलं तर बरं वाटतं ना. आई आहे ना माझे, बाहेर अयोध्येचे व्हिडिओ बघते. आईला भजी देऊ. आई तेच बघा भजीचे. भजी गरम कांद्याच्या पात्याचे बनवले. हा चाललेला ना तयारीचा तेव्हाचा व्हिडिओ आहे. खावा. गरम आहे पण गरम आहे. कुरकुरीत नाही अजून झालं. आई पोळ्या कशा झालेल्या सांगा. पोळ्या छान झालेल्या. सगळे झोपलेत. पोळ्या गोल झालेला. पोळ्या खाल्ले. 3 वाजले तर आम्ही आता चाललोय वोटिंगला. येते का? वोट करायला चाललोय दुपारच्या 3 वाजता. चला. मी इकडं बोलते आणि मागं बॅकग्राऊंडमध्ये पप्पा आमचा घोरलेला आवाज येतच असेल. पप्पानी जे पोळ्या दाबून खाल्ल्या ते डाराडूर घोरून गेले. आता संक्रांत होती. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आई पप्पा आलेले ना, आणि त्याच दिवशी वोटिंग होती. मग सगळं दुपारी 3 वाजता माझं काम झालं. आता संक्रांतीला पोळ्याचा गाराडा केलेला आणि परत दुसऱ्या दिवशी पण पोळ्याचा गाराडा केला. आणि आता आम्ही चाललेलो वोटिंगला. आला लय कडक ऊन लागत होतं. मला काल दिवसभर झोप नाही, म्हणजे संक्रांतीच्या तयारी. तिकडं नंदूबाईला नाही का आम्ही पोळ्या बिळ्या घेऊन गेलेलो त्यांच्या घरी.
एक त्यामुळे वैताग आलेला ना आज आज सकाळपासून. म्हणजे घरी आलेले आई पप्पा त्यामुळे लय भारी वाटत होतं, पण काम पण तेवढं पडलेलं. चला आता वोटिंगच्या बाहेर आलोय. आमचं वोटिंग झालं, दाखव वोटिंग झालं. वोटिंग पॉवरफुल वोटिंग झालं आणि आता आम्ही सांगणार नाही एकमेकाला कोणाला दिलंय, कोण जिंकतंय बघूया. खरं सांगू का, ह्यो माझा 2-3 दिवसाचा एकत्र व्हिडिओ बनवलाय. आता हा वोटिंगपर्यंत आई पप्पा आले ना गावावरून त्या दिवशीचा व्हिडिओ होता आणि हा आहे ना दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मला काय एवढं आठवत नाही. आता कसं आई गावावरून आली की नाही, मी आईसाठी छान अशी साडी घेते. आता ह्या वेळेला ना आईला ना बांधणी साडी पाहिजे होती म्हणून साड्या अशा बघितल्या, तर ही पण एक आवडलेली. पण ह्या साडीची किंमत घसा बसला माझा. ह्या साडीची किंमत काहीतरीच तो माणूस बाबा 1000 रुपये सांगत होता. मग बघितली खोलून, चांगली होती, पण ह्याचा ना आईला ब्लाऊज पीस नाही आवडला. ते आईला ते आंब्रॉयडरी बरमुडे काहीतरीच बोलली अहो, म्हणजे ते वर्कवालं ना जास्त आवडत नाही. आईचा जीव ह्या ना बांधणी साडीवरती, ते पण निळ्या कलरच्या साडीवरतीच अडकलेला होता. मला पण आवडलेली. ह्या बांधणी साडीचं त्यानं काहीतरी 1300 सांगितलेलं. कमी करून मागितलं तर तो कमी करायलाच तयार नव्हता. नुसता 1200 रुपये कमी करत होता आणि त्या मानाने त्याचा कपडा पण नव्हता चांगला. आई बोलली मला परत एक चांगली ठाण्यावरून साडी आण. तशी आईला साडी घेतलेली आहे, पण मी तो व्हिडिओ काढायचाच राहून गेला. बांधणी नाही साडी घेतली, दुसरी साडी घेतली, म्हणजे आईच्या पसंतीनं सॉफ्ट साडी घेतली. नंतर दुसऱ्या दिवशी आई गेली ह्याला, कुठे गेली, नंदुबाईकडे गेलेली होती. तिथं एक दिवस एक रात्र थांबलेली होती आणि जाताना ह्या बारक्या सासूला पण सोबत घेऊन गेलेले होते. म्हणजे पप्पा पण गेलेले, आई पप्पा आणि ही बारकी सासू तिघं पण गेलेली. त्यामुळे घर एकदम असं मोकळं झालं. आणि ना हो, आईला एक चप्पल सुद्धा घेतली मी, काहीतरी 300 रुपयेपर्यंतची चप्पल अशी घेतली. म्हणजे दरवेळेला आई आल्यानंतर साडी घेते, मग एक चप्पल पण घेतली. आता हा व्हिडिओ आहे परत आई पप्पा तिकडनं नंदुबाईच्या घरातनं परत इकडं आले का नाही तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. ते गिफ्ट हा बघ त्या फ्रेम तेच खोलू द्या ना. हो, आज पण आमचा गोंधळच चाललेला होता. कारण काय, आता आई पप्पा तिकडून आले ना राहून. आता नंदुबाई आणि दाजी, आता दाजी आणि मी दादा, खरं म्हणजे दादा बोलते पण तुमच्यासाठी दाजी बोलते, ते लोक इकडे जेवायला येणार होते. तेवढ्यात कारभारींनी आणली फोटो फ्रेम बनवून. हो, आमचा एक घरातला फोटो फ्रेम होता ना, तो खराब झाला म्हणून हा ना हिचा दिवाळीचा फोटो आहे. दिवाळीच्या फोटोची छान अशी फोटो फ्रेम बनवून आणलेली, लय भारी दिसत होती. आता आणले बनवून, पण त्यात आता लावतात ते काय माहीत. 15 दिवस झाला आणून, अजून काही लावलेली नाही. आता आमच्या दादांची खास फरमाईश होती की दादांना मी बनवलेला ना पाया सूप आहे ना आवडतो, म्हणून आहे ना कारभाऱ्याने आदल्या दिवशीच पाया आणून ठेवलेला होता आणि पप्पांनी सकाळी जाऊन तो आहे ना भाजून आणलेला. म्हणजे ते असतात ना बकऱ्याचे पाय वगैरे भाजून आणतात, तर ते वालं ते सगळं भाजून वगैरे आणलेलं होतं. आणि इथं जावाई येणार आणि नंदुबाई येणार म्हणून आई जरा जास्त खुश होती. आमचे दाजी येणार आहेत, दाजी आणि नंदुबाई. दाजींची स्पेशल फरमाईश होती की पाया सूप खायचंय म्हणून पाया सूप बनवायचं. त्या लोकांना कळत नाही दादा म्हणजे दादा, मग ते व्हिडिओ आले हा, मग त्यांना समजावून सांगायला लागतं की बाबा दादा म्हणजे दाजी, त्यापेक्षा अगोदर दाजी म्हणते. दाजी, हा दाजी येणार आहे म्हणून लेक येणार आहे म्हणून आई पण खुश आहे. कालच ताईंकडून आले. काल दुपारीच नंदुबाईच्या घरी राहून आलेत आणि आज नंदुबाई इकडे येतात स्पेशल जेवायला. कारण का त्यांना वास्तुक शांती पूजा झाली ना, त्यांना 6 महिना खायचा नव्हता म्हणून, आणि त्यांचा उपवास इथं सोडतात आहे आमच्या घरी. निवळ्या आईची आमची भाषा निवळ्या. पहिल्यांदा 3 निवळ्या तेल टाकलं, आता 4 निवळ्या टाक. आई आता मसाला करते. काय तुझ्या बेतानं बघतो, माझ्या बेतानं बघतो, आमच्या बेतानं करतो. पहिला एक निवळी, आता 3 निवळी, 4 निवळ्या तेल सूपसाठी. पाया सूप आणि चिकन ग्रेव्ही. कारण आमच्या भाच्याना चिकन, माझ्या भाच्याना चिकन आवडतं म्हणून त्यांना चिकन ग्रेव्ही. आवाज येतो का एकीकडे कुकर काय बोलत आई? हो, कट आला पाहिजे, कट तवंग, लाल भडाक रस्सा कुस्कारून खायला. आमच्या घरी नंदुबाई येणार म्हणल्यावर माझ्या कारभाऱ्यांना आणि सासूबाईंना असं वाटतं की कुठला सणच आहे. असले जो 2 जण लगबगीला लागतात ना. चकीतनं डबा आणला, परत चिकन आणलं. हो, कारण का मटण माझ्या भाच्यांना आवडत नाही म्हणून त्यांना चिकन ग्रेव्ही बनवायची होती, त्याच्यासाठी चिकन आणलं. सगळी गडबड चालले. नंदुबाई येणार म्हणल्यावर सण असल्यासारखा वाटतंय. हे बघा व्हिडिओ चालू आहे.
सांग. नाही आम्हाला मला व्हिडिओ बनवू द्या. मी काय बोलतो तुला? काय नाही का बोलू, माझं तिथं चिकन शिजत घालायचं ए, मटण मी शिजत. खरं टाकतील ते म्हणले ना. नाही अजून मी टाकायला घेतलंच नाही. मसाला नाही शिजलाय तर एवढा जास्त मसाला एवढ्या मोठ्या कुकर मध्ये करायचं एवढ्या मोठ्या, तर शिजायला वेळ नको का? जरा हो माझा पण जरा व्हिडिओ करायचा. चालू होता का? कसले भारी वाफ निघाली बघितली का? माहिती वाप कॅमेराने बघितलं. कॅमेराने बघितली. अरे तुम्हाला काय सांगू, संध्याकाळचे 6 वाजल्यापासून जेवण करायला घेतलेलं होतं. एकीकडं असा मसाला रटरटीत शिजला होता, सूप बनवायला घेतलेला होता. तेवढ्यात आमच्या नंदूबाई आणि दादांची एंट्री झाली ना, आणि आपली बारकी सासू दक्षू काय बेड खाली लावून लपून बसलेला त्यांना सरप्राईज देण्यासाठी. आता काय झालं माहिती आहे का, इकडे यांची एंट्री झाली, इकडं कुकरला शिट्टी करायला लावलं आणि दुसरीकडं चिकन आपलं मस्तपैकी शिजायला टाकलेलं होतं. म्हटलं हे लोक जेव्हा येतील ना तेव्हा मस्तपैकी असं गरमागरम भाकऱ्या थपाथप थापायच्या आणि टकाटक खायला द्यायच्या. असा माझा मेनू, म्हणजे असा माझा विचार प्लॅनिंग चाललेला होता. ह्या लोकांना सगळ्यांना थंड आणलेलं आणि दादांसाठी मस्त गरम अद्रकचा चहा. लगेच खायला आलेत, लगेच कधी खातोय असं झालंय. कधी खातोय असं हा, झालंय. बस असंच असू दे. असू दे का? हा. जे पाहुणे येणार त्या पाहुण्याने चेक करावं लागतं की कसं झालंय ते, मग हे approval असं मिळतं. आहे, काय हो? ते शिळपाट्याला जातात ना, असा अख्खा मासा आणतात, नाही फक्त नोट घालतात. हे असं वाटतं की घरात लग्न आहे तसं आईची आणि त्यांची तयारी चालू. इकडं पण तिकडं पण कांदा काप हे काप काय माहिती काय चाललंय लोकांना. माझ्या आणि नंदुबाईची तेवढी नोक झोप चालते बरं का. एवढी नोक झाक असल्याशिवाय ना संसारात मजा येत नाही. ते कसं आहे, आमच्या दादांना जरा कमी तिखटाचं लागतं ना, म्हणून टेस्ट करून बघायला सांगितलं. मग आता पहिल्यांदाच थोडी ना व्हिडिओ मध्ये मटन पाया झालेला आहे, चिकन सुक्का झालेला आहे, इंद्रायणी राईस झालाय आणि आता भाकरी करतोय आणि आता गरम जेवायचं. म्हणजे गरम भाकरी करायला कळलं आई. 4 भाकरी झाल्या म्हणजे तुम्हाला सांगते चिकन रेडी आहे. पोराला वाढा, गरम खाऊ दे, म्हणजे जाईपर्यंत जिरते. जायला 12 तरी वाजणार. पोरं पाय ठेवतात. दक्ष पण पायाची गरज. आईला काय मी म्हटलं, मी पटापट भाकऱ्या थापतो, पोरांना वाढा, म्हणजे अंदाजा कळतो ना भाकरी किती करायचं. जास्त माणसं असल्यानं भाकऱ्यांचा अंदाजा काही कळत नाही. म्हणून इथं मी पटापटा गरमागरम भाकऱ्या थापल्या. आईनं चटाचटा पोरांची ताटं केली आणि पोरांना पहिली पंगत उठवली. पहिली पोरं उठली, नंतर माणसं उठली, नंतर सगळ्या शेवटी लेडीज बसल्या बघा. अहो लय गडबड झाली. ह्याच्या पुढं काय मी व्हिडिओ केला नाही. घरात माणसं आल्यानं कसं व्हिडिओ करायचं. पण आमच्या दादांना म्हणजे दाजी नाही, 1 नंबर जेवण आवडलं बघा. सूप नुसतं असं सरारान सगळ्यांनी वडून पिलाय बघा. दादानी कमेंट लय भारी दिली, 1 नंबर जेवण दिलं. हा, आता मी त्याचा व्हिडिओ काढला नाही ती गोष्ट वेगळी, पण सगळ्यांना जेवण एकदम आवडलं. सगळ्यांनी नुसतं असं दाबून खाल्लेलं. तर असं काहीतरी सासूबाई आल्यानंतर आमच्या घरी जत्रा भरल्यासारखी वाटत होती. तसं तर नंदूबाईला घरी जेवायला बोलवायचंच होतं, पण म्हटलं आता आई आली तर तुम्ही आत्ताच या, म्हणजे तुम्हाला आईला पण भेटता येईल आणि आईबरोबर वेळ घालवता येईल. तर असलं काहीतरी जबरदस्त घुमटा पडलेला होता माझा, पण त्यातनं पण मज्जा येते हो. सगळेजण एकत्र फॅमिली असल्यामुळे लय झाक वाटतं मला, काय पण म्हणा. तर असं करता रात्रीचं 12 वाजलं बघा आम्हाला. परत भांडी घासली, लादी पुसली, लय वैतागलो. बाकीचा व्हिडिओ मंडळी पुढच्यामध्ये ना राव. टाटा बाय बाय.